मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक खास विनंती केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान रितू तावडे यांची महापौर म्हणून निवड झाल्यानंतर अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी म्हणून येत असतात। येताना पुष्पहार आणि भेटवस्तू देखील आणत असतात, मात्र ते आणण्यासाठी स्पष्टपणे त्यांनी नकार दिलाय। नवीन मुंबई महापौर रितू तावडे यांनी भेटीस येणाऱ्या नागरिकांसाठी एक सामाजिक आणि चारित्र्यपूर्ण निर्णय घेतलाय। त्यांनी मुंबईकरांना आणि भेट देणाऱ्या लोकांना गुलाब फुल पानपत्र किंवा पारंपरिक भेटवस्तू न देण्याचं सांगितलंय आणि त्याऐवजी मेयर फंड मध्ये दान देण्याची आग्रहाची विनंती केली आहे। मेयर फंड हा एक खास निधी आहे, ज्यातून अत्यंत गरजू नागरिकांना, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडितांना किंवा गंभीर आजारग्रस्त लोकांना आर्थिक मदत करण्यामध्ये येते। दरम्यान हा निधी त्वरित सहाय्यासाठी वापरला जातोय। महापौर म्हणून भेट देणाऱ्या नागरिकांकडून पारंपरिक भेटवस्तूऐवजी मेयर फंड मध्ये देणगी देणं अधिक सामाजिक दृष्टीने उपयोगाचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे मिळणारा निधी थेट समाजातील गरजू घटकांना दिला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय। या निर्णयामुळे आता शहरातील गरीब, आजारी आणि संकटात सापडलेल्या नागरिकांना मोठी मदत मिळेल, तर दिलेली देणगी व्यर्थ गुलाबांपेक्षा जास्त उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान हा जो निधी आहे तो गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे। त्यामुळे भेटवस्तू देण्याऐवजी मेयर फंड मध्ये दान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। त्यांचा हा निर्णय एक वेगळाच निर्णय म्हणून पाहिला जातंय आणि